मित्रांनो, बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना ऐकताना तुमच्या अंगावर काटा उभा राहील. एका साध्या सरळ ऊसतोड मजुराच्या संसारावर कर्ज, पैशांची बाकी आणि मुकादमाचा दबाव इतका वाढला की त्या घरात घडू लागल्या अशा गोष्टी ज्या कुणालाही कल्पना करणेही अशक्य आहे. पैशांच्या बदल्यात सुरू झालेला एक काळा खेळ हळूहळू आयुष्य उद्ध्वस्त करत गेला आणि शेवटी त्याचा शेवट असा झाला की गावभरात खळबळ उडाली. नेमकं काय घडलं होतं? कोणत्या परिस्थितीत एका बाईला पती समोरच अपमान सहन करावा लागला आणि शेवटी तिने कोणता निर्णय घेतला? हे समजण्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण कथा ऐकावी लागेल. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली असून बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर येथील मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात किंवा परराज्यात जात असल्यामुळे मुकादमांची संख्या देखील येथे खूप आहे. मुकादम हे कारखान्याकडून पैसे आणून मजुरांना वाटप करतात आणि ऊसतोड मजूर 6 महिने काम करतात. अशाच पद्धतीने दिंद्रूड परिसरात अमोल शिंगारे नावाचा मुकादम राहत होता. अमोल शिंगारे हा काही वर्षांपासून मुकादम म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर देखील होता, जो तो साखर कारखान्यात लावून ठेवत असे. त्यामुळे दरवर्षी तो नवीन जोडप्यांना ट्रॅक्टरसह उचल रक्कम देऊन ऊस तोडणीला पाठवित असे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांमध्ये त्याचा चांगला संपर्क असल्याने तो दरवर्षी नवीन जोडप्यांना ट्रॅक्टरवर काम करण्यास विचारायचा. याच दरम्यान माणिक आणि त्याची पत्नी छाया हे जोडपे अमोलकडे काम मागायला गेले आणि कारखान्यात काम मिळेल का असे विचारले. अमोललाही नवीन जोडपे हवे असल्याने त्याने त्यांना होकार दिला. म्हणून माणिक व छाया यांनी ऊसतोडणीसाठी तयारी केली आणि अमोलचा ट्रॅक्टर घेऊन काम सुरू केले. पहिल्या वर्षी मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम माणिककडे शिल्लक राहिली, जी काही दिवसात परत देईन असे माणिकने सांगितल्यावर अमोलने ती पुढील वर्षाच्या रकमेवर धरू असे सांगून विषय संपवला. दुसऱ्या वर्षीही कारखाना बंद झाल्यावर काही बाकी शिल्लक राहिली, म्हणून अमोलने माणिकला आळशीपणाचा आरोप करत बाकीची रक्कम परत मागू लागला. माणिकची परिस्थिती खूप गरिबीची असल्याने तो टेन्शनमध्ये आला. संसारासाठी मिळालेली रक्कम पुरेशी नसल्याने त्याने काही दिवसात परत देतो असे सांगितले. पण अमोलला लक्षात आले की माणिक पैसे देऊ शकणार नाही, म्हणून त्याने छायाकडे नजर फिरवली आणि पैशांच्या बदल्यात संबंध ठेवण्याची मागणी केली. छायाने सुरुवातीला नकार दिला, पण नवरा बाहेरगावी असताना अमोल पुन्हा घरी आल्यावर तिने कामावरून काढू नये या अटीवर होकार दिला आणि त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. हे सर्व झाल्यावर अमोलने फोटो व व्हिडिओ शूट करून ठेवले, जेणेकरून छायाने विरोध केल्यास त्याच्याकडे पुरावा असेल. त्यानंतर पुन्हा ऊसतोडणीची वेळ आल्यावर अमोलने माणिकला पैसे पुढे पाहू असे सांगून ट्रॅक्टर दिला. माणिक आनंदाने घरी आला तेव्हा छायाने त्याला घडलेली गोष्ट सांगितली आणि आता जे चालू आहे ते असंच सुरू ठेवूया असं म्हटलं. अशा प्रकारे अमोल व छाया यांचे संबंध सुरू राहिले. माणिकलाही हे माहीत होते, पण तो काही अडथळा आणत नव्हता. जवळपास 1.5 ते 2 वर्ष हा प्रकार सुरू राहिला. अमोल जेव्हा हवा तेव्हा छायाकडे जाऊ लागला. मात्र कालांतराने छाया त्रस्त झाली आणि पैशांच्या बदल्यात एवढे दिवस सहन केले असले तरी अमोल थांबायला तयार नव्हता, म्हणून तिने विरोध सुरू केला. त्यावेळी छायाने संतापून विचारले, आत्तापर्यंतचे संबंध याचे पैसे कोण देणार? छायाने स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिल्यावर अमोल चिडला आणि त्याने फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. छायाने त्याला नकार दिला आणि धुडकावून लावले. तेव्हा अमोलने गावातील सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल केले. गावात खळबळ उडाली आणि छायाची बदनामी झाली. या मानसिक धक्क्यामुळे छायाने आत्महत्येचा प्रयत्न केला. अमोलने 2 वर्ष संबंध ठेवले तरी त्याचे मन भरलं नव्हते आणि छायाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजताच तो फरार झाला. या सर्व प्रकरणाला अमोल जबाबदार असल्याने दिंद्रूड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विधान परिषदेच्या सभापतींनीही हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यासाठी आदेश दिले आणि योग्य वकील नेमण्याचे सांगितले. तसेच जर अमोलने सावकारी पद्धतीने वसुली केली असेल तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसारही गुन्हा दाखल व्हावा असेही सांगण्यात आले. सध्या आरोपी अमोल विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे. लवकरच तपास होईल असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा शेवट असा झाला की सुरुवातीलाच छायाने ठाम विरोध केला असता तर तिच्यावर अशी वेळ आली नसती. मित्रांनो, या घटनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. पैशांची गरज, गरिबी आणि अडचणी यामुळे एखादी स्त्री किंवा पुरुष चुकीच्या मार्गावर ढकलले जातात. पण खरी चूक ही अडचणींमध्ये हार मानण्यात आणि दबावाला झुकण्यात असते. सुरुवातीलाच ठाम नाही म्हटले असते तर कदाचित छायावर अशी वेळ आली नसती. म्हणूनच समाजाने अशा स्त्रियांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा भीती याला बळी न पडता त्वरित पोलिसांकडे तक्रार करणे हा योग्य मार्ग आहे. कारण गुन्हेगार कधीही आपल्या मनाने थांबत नाहीत, त्यांना कायद्याने थांबवावे लागते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखी सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.